जसे कुणबीमध्ये आहेत तसे मराठा समाजात पण गरजवंत आहेत, गरीब झालेले आहेत. त्यामुळं मराठा समाजातल्या गरीब विद्यार्थ्यांना देखील म्हणजे युवकांना आरक्षणाची गरज आहे. त्याचबरोबर कुणबीची, आम्ही कुणबी आरक्षणाला विरोध करतच नाही. जरांगेंच्या विचाराची आम्ही एका बाजूला आहे. खरं लढा पाहिजे हा मराठा आरक्षण चालवणार. बरं बरं, नक्कीच. पण कायदा काय सांगतो? आतापर्यंत आरक्षण कायदेशीरदृष्ट्या का नाही मिळालं? एक तर मराठा समाजाला आरक्षण हवं यासाठी अण्णासाहेब पाटलांनी लढा बांधला. त्याच्यानंतर मेटे साहेबांनी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केलं. पण मराठा म्हणून मराठा समाजाला आरक्षण मिळावं याच्यासाठी जी मागणी होती त्याला 2014मध्ये नारायण राणे समितीच्या माध्यमातून तो एक अहवाल आला आणि मराठा समाजाला पहिल्या प्रथम आरक्षण देण्याचा कायदा झाला. पण तो कायदा करत असताना इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता ही जी टर्म डेव्हलप झाली तीच मुळात बेकायदेशीर आहे. कारण आरक्षण दिलं जातं हे ओबीसी म्हणूनच दिलं जातं, मराठा म्हणून असं वेगळं आरक्षण देता येत नाही. तरीसुद्धा 14मध्ये ते दिलं गेलं आणि ते कोर्टामध्ये 1 महिनाही टिकलं नाही. लगेच ते स्क्वॅश अँड सेट असाइड झालं आणि त्याला स्थगिती मिळाल्यामुळे नंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी परत त्याचा रिव्ह्यू घेण्याचा प्रयत्न केला. देवेंद्र फडणवीस साहेबांनी बॅकवर्ड क्लास कमिशनचा रिपोर्ट घेऊन पुन्हा परत नवीन कायदा 18मध्ये केला आणि बॅकवर्ड क्लास कमिशनच्या रिपोर्टनी हे सांगितलं की मराठा हा सोशली आणि एज्युकेशनली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहे. याचा क्वांटिफायबल डेटा सगळ्यात प्रथम 18च्या कायद्यामध्ये आला. पण तरीही देत असताना ओबीसीच्या बाहेरचं आरक्षण, वेगळा क्लास करून दिलेलं आरक्षण हे कितपत टिकेल ह्याची शंका पहिल्यापासूनच होती. पण तरीसुद्धा मुंबई हायकोर्टमध्ये आम्ही तिथं प्रयत्न केले, ते आरक्षण टिकवण्याचा सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला आणि ते टिकलं सुद्धा. पण सुप्रीम कोर्टाने ते आरक्षण घालविण्याकरता इंदिरा साहनीमध्ये, म्हणजे इंदिरा साहनी जे एक लँडमार्क जजमेंट आहे त्याच्यामध्ये जे रेशो दिलेला आहे की सोशल एज्युकेशनल इकॉनॉमिकल बॅकवर्डनेस असला पाहिजे, हे हा जो काही रेशो आहे तो आणि इनॲडिक्वेसी ऑफ पर्सेंटेज हे मोजताना 100% मधूनच मोजलेलं आहे. वेन यू टॉक अबाउट पर्सेंटेज 100% मधूनच मोजलं जातं. पण सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाच्या केसला डील करताना त्यांनी हा फॉर्म्युला, नवीन फॉर्म्युला तयार केला. त्यांनी सांगितलं की 50% मधून त्यांचा बॅकवर्डनेस तपासला पाहिजे. हा नवीन रेशो हे का सुप्रीम कोर्टाने असं का झालं म्हणजे जयश्रीच्या केसमध्ये निर्माण केला आणि हा नवीन रेशो निर्माण केल्यामुळं 2018चा कायदा रद्द झाला. म्हणजे 5 मे 21चं जे जजमेंट आहे त्याच्यामध्ये हे नवीन रेशो त्यांनी निर्माण केला आणि नेमकं आम्ही ह्याच मुद्द्यावरती आज क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून बोट ठेवलेला आहे. हा नवीन रेशो, इंदिरा साहनीचं जे जजमेंट आहे ते 9 जजेसचं जजमेंट आहे आणि 5 जजेसनी सांगितलं की 50% मधून मोजा बॅकवर्डनेस. मग 5 जजेसचं जजमेंट बाइंडिंग राहील की 9 जजेसचं बाइंडिंग राहील? आता क्युरेटिव्ह पिटिशन काय होणार? हाच मुद्दा आम्ही क्युरेटिव्हमध्ये मांडलेला आहे. कारण की क्युरेटिव्ह पिटिशन कधी मेंटेनेबल होतं? आता सुप्रीम कोर्टच्या बेंचचं, एक 5 जजेसच्या बेंचचं जजमेंट आहे ज्याच्यामध्ये आपल्याला एरंट ॲपरंट ऑन फेस ऑफ द रेकॉर्ड, म्हणजे ते जजमेंट चुकीचं आहे हे सुप्रीम कोर्टाला आपल्याला परत सांगायचं की तुम्ही दिलेलं जजमेंट चुकीचं आहे. मग कुठल्या आधारे? त्याच्यासाठी हा महत्त्वाचा मुद्दा आहे. अंकुश, मी आपल्याकडे येतो. बरेच 2 मुद्दे महत्त्वाचे ह्यांच्याकडून पण आले की मराठा समाजाला मराठा म्हणून आरक्षण हवं आहे, कुणबी आरक्षण आधी होतंच, मग हा लढा कशासाठी? नक्कीच 2 याच्यामध्ये भाग आहेत की जसं आता ॲडव्होकेट साहेबांनी सांगितलं की कायदा हा महत्त्वाचा आहे आणि मराठा समाजाच्या तरुणामध्ये एक प्रचंड भावना आहे, आक्रोश आहे की इतके वर्ष आमच्यावरती सलग अन्याय झालेला आहे आणि अन्याय करणारे हे आमचेच लोक होते. परंतु कायदा आणि भावना ह्याच्यात कुठंतरी मराठा समाजाचे तरुण गफलत करत आहेत आणि ती झाली नाही पाहिजे. त्यासाठी एक महत्त्वाचा मुद्दा, आता ज्या पद्धतीनं म्हटलं की आरक्षण हे ओबीसीमधूनच भेटू शकतं, वेगळा प्रवर्ग करून आरक्षण भेटू शकत नाही आहे. मग नक्की काय करायला पाहिजे? तर तुम्ही पहिलं म्हणजे ओबीसीमधून जरी आरक्षण भेटायचं असेल तरी तुम्हाला सामाजिक मागासलेपण सिद्ध करावं लागेल आणि ते सामाजिक मागासलेपण सिद्ध नसेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारे आरक्षण घेऊ शकत नाही. आज जे चाललेलं आहे आरक्षणाच्या मागणी वगैरे, ह्या ठीक आहे, आम्हाला ज्या कुठल्या मार्गाने भेटेल त्या मार्गाने आमच्या समाज बांधवांना न्याय मिळावा ही न्यायिक मागणी आहे. परंतु ते किती टिकेल, किती टिकणार नाही. जसं आज आपण पाहिलं की 100च्या सरासरीने आमची प्रत्येक गोष्टीची जनगणना केली जाते किंवा हे केली जाते. आज आमचा क्राईट पकडला की 48 प्रमाणे तुम्हाला एवढ्या पद्धतीनं हे केलं जातं. आज खऱ्या अर्थानं मराठा समाज